समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं आज सकाळी 11 वाजता लोकार्पण होणार। मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पार पडणार लोकार्पण। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज तेलंगणा दौऱ्याच्या दरम्यान नांदेड विमानतळावरती अल्पविश्रांतीच्या दरम्यान अशोक चव्हाण पंतप्रधानांची भेट घेणार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे गट ॲक्शन मोडवर। उद्धव ठाकरे आज मावळच्या दौऱ्यावर। श्रीरंग बारणेंच्या विरोधात कुणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष। राजन साळवी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची आज एसीबी चौकशीला सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आजचा 8वा दिवस। आज होणाऱ्या बैठकीमध्ये ठोस निर्णय न झाल्यास जेल भरो आंदोलन। रत्नागिरीच्या उबर्लेमध्ये आढळले 10,000 वर्षांपूर्वीचे कातळ शिल्प। कातळ शिल्पाचं संशोधन होण्याची गरज, अभ्यासकांची मागणी। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुण्यामध्ये उद्यापासून जड वाहनांना बंदी। शहर ओलांडताना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आदेश। राज्यावरती पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट। विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता। छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातही हिदूरच्या जंगलामध्ये मोठी चकमक। 1 नक्षली ठार, 1 जवान शहीद। निवडणुकीच्या आधी चर्चा महाराष्ट्राच्या विकासाची आणि नेत्यांच्या व्हिजनची। एबीपी माझावरती आज दिवसभर पहा माझा महाराष्ट्र माझं व्हिजन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।